नमस्कार सगळ्यांना. काल आपण पुढची थोडीफार स्टोरी ऐकली आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी मला सल्ला दिला की ताई, सगळं मन मोकळं कर, फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नकोस किंवा बॅक माइंडला जाऊन म्हणजे मागच्या विचारांमध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मन नक्की मोकळं कर. मी तुम्हाला इथे क्लिअर करते सगळ्या मैत्रिणींना माझ्या की मी आत्ता म्हणजे जवळजवळ या गोष्टीला 7 ते 8 महिने झाले की कोणतंही टेन्शन, डिप्रेशन या गोष्टी आता पूर्ण सोडून दिलेल्या आहेत. जरीही मी आत्ता या विषयावर बोलत असले तरी हा व्हिडिओ झाल्यानंतर त्यातल्या कुठल्याही विषयावर मी बोलत नाही. त्याचं कारण म्हणजे मी या सगळ्या गोष्टींचा भरपूर त्रास करून घेतला. जवळजवळ 1.5 वर्ष माझ्या आयुष्यातलं मी पूर्णपणे वेस्ट घालवलं. माझं यूट्यूबचं करिअर असेल, माझं सुनेत्रा लाईफस्टाईलवरचे व्हिडिओ असतील, माझं अध्यात्म असेल किंवा माझ्या आयुष्यातल्या इतर आनंदी माणसं म्हणजे माझ्यासाठी जी लोकं चांगला विचार करतात ना, माझी आई वगैरे जी कोणी आहेत माहेरची सगळीजणं, त्यांनासुद्धा मी खूप दुखावलं जेव्हा मी माझ्या टेन्शनमध्ये होते. आता तुम्ही सांगा, आई-वडील माझे 60-70चे आहेत. त्यांना या वयामध्ये पुन्हा पुन्हा माझ्याकडून दुःख होणं, एकदा सगळं झेललेलं असताना पुन्हा पुन्हा त्यांना माझ्यामुळं त्रास होणं, हे मला यापुढं झेपणारं नाही आहे. त्यामुळं मी या सगळ्यातनं हळूहळू करत बाहेर आले. कधी औषधांचा आधार घेतला, कधी मेडिटेशनचा आधार घेतला, कधी शांत बसले, कधी रडले. सगळे प्रकार करून झाल्यावर आता अश्रूंना वाटच नाही आहे माझ्या, म्हणजे येतच नाहीत डोळ्यातून. बऱ्याच जणांनी मला काल विचारलं की तुझ्या पहिल्या लग्नामध्ये काय झालं होतं किंवा पहिल्या मिस्टरांचं तुझे काय झालं होतं. बघा, माझं लग्न झालं होतं 17व्या वर्षी. पहिलं जे लग्न होतं ना माझं, ते 17व्या वर्षी झालं होतं. मला तो जो मुलगा होता तेव्हा मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगते की मी 10वीची परीक्षा झाली आणि घरातली परिस्थिती थोडी नाजूक असल्यामुळं आम्ही सगळ्याच बहिणी कुठं ना कुठं काम करत होतो. आणि या वयात म्हणजे 10वी झालेल्या मुलांना कुठंच आपल्याला खूप छान नोकरी तर नाही मिळू शकत. मग मी एका कापड दुकानामध्ये अगदी ओळखीच्या चांगल्या साताऱ्यातल्या जॉबला लागलेले होते. खूप कमी पगारावर ₹500 पहिल्यांदा मी ती नोट पाहिली होती. आणि आपण जे पण जशा क्षेत्रामध्ये काम करतो ना, त्याच फील्डमधल्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात. मी जिथं काम करत होते त्याच्या थोडं पुढं म्हणता येईल, एक मुलगा काम करत होता आणि ते वय इतकं नाजूक असतं. तुम्ही मला सांगा, 16-17 वय हे काही चांगलं वाईट समजण्यासारखंच नसतं. आणि त्यावेळेस ना फोन होते का नाही, अगदी कमी वेळामध्ये आमची ओळख झाली. आणि मी आत्ता मला हे बोलताना खरं हसू येतं की मी 7व्या आसमानामध्ये म्हणजे 7व्या ह्याच्यात पोचलेले होते की मला कुणीतरी विचारलं किंवा माझ्यावर कुणीतरी प्रेम करतं, ही भावनाच माझ्यासाठी तेव्हा खूप वेगळी होती. माझी आई तिच्या कामात व्यस्त होती. आई शिक्षिका, वडील पण माझे व्यवसाय करायचे, त्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यात बिझी आणि मी माझ्या ह्याच्यात बिझी. म्हणजे तेव्हा कॉलेज सुरू व्हायला पण वेळ होता आणि या मधल्या गॅपमध्ये माझ्या आयुष्यात फक्त तेव्हाही गडबड नडली, विचार केला नाही. मी हे का सांगते माहीत आहे? आत्ताच्या जनरेशनमधल्या मुली ज्या असतील किंवा आईवडील जे असतील, त्यांना या गोष्टी लक्षात याव्यात की काय केलं पाहिजे. मला इथून हे सांगायचं आहे की आपल्या मुलांना इतकं आपल्याबरोबर फ्रेंडली ठेवा, इतकी मोकळीक द्या घरामध्ये की मुलांना ना कधी बाहेरचं प्रेम शोधावं लागू नये. आता यामध्ये मी आईवडिलांना बिलकुल दोष देत नाही, कारण त्यांना बिचाऱ्यांना 3 म्हणजे 5 जणांचा संसार अगदी रेटायचा होता आणि तेही मध्यम परिस्थितीतून. त्यांनी मला कशातच कमी केली नाही. पण माझा थोडक्यात म्हणतो ना आपण की पाय घसरला आणि म्हणजे नशिबानं म्हणा किंवा काय म्हणा, त्या मुलाची जातही ब्राह्मण होती आणि मला त्याच्याबद्दल जास्त काही माहिती नव्हती बरं का, की कसा आहे, काय आहे किंवा पुढं हे केल्यानं आपल्या आयुष्यात काय होऊ शकतं हे मला नाही कळलं. नंतर बऱ्याच गोष्टी कळल्या की तो मुलगा तडीपार होता, त्याच्यावर 2-3 केसेस होत्या. पण ते आधी नाही कळलं कारण मला माहीतच नव्हतं आणि अवघ्या 17व्या वर्षीच वय पण नव्हतं आणि मी त्या मुलाच्या गोष्टी ऐकून 2-3 महिन्यातच त्याच्याकडं निघून गेले होते. आता खरं हे बोलताना फार वाईट वाटतं बरं का, कारण आईवडिलांचं मन दुखवून केलेलं लग्न टिकत नाही, हे अगदी सत्य आहे.
आणि आईवडिलांचं मन राखून केलेलंही लग्न माझं टिकलं नाही, हे पण एक विशेष आहे. थोडक्यात काय तर माझ्या नशिबामध्ये बहुतेक संसार सुख नसावं, त्यामुळं महाराज म्हणत असतील तू फक्त माझी सेवा कर, असं मला वाटतं. आणि त्या लग्नात मी स्वप्न वगैरे नव्हती पाहिली, मी खरं सांगते. दुसऱ्या लग्नात जी मी स्वप्न वगैरे पाहिली होती ना, की मला हा संसार टिकवायचा आहे, ते मला तेव्हा काही कळतच नव्हतं. आणि लग्न केलं आणि तुम्हाला सांगते तेव्हा पण मी सतत काम, आणि पहिले जे होते ना, म्हणजे पहिला जो नवरा होता ना, त्याला मी नावानंच हाक मारायचे, त्यामुळे मी इथं अरे-तुरे म्हणते आहे. तर तो बाकी सगळ्या गोष्टीत चांगला होता बरं का. त्यानं मला कधी दुखावलं नाही. आज तागायत पण त्यानं माझ्याशी कुठलाही संपर्क साधून मला त्रास दिला नाही. पण एकच की तोही कमवत नव्हता. कमवायचा पण जेमतेम. आणि दुसरी गोष्ट, त्याला ड्रिंकचं व्यसन होतं आणि खूपच फिरायचा, म्हणजे कर्ज करून ठेवत होता तो. आणि ते कर्ज फेडता फेडता माझी आणि आईची दमछाक होत होती. म्हणजे पगार एवढासा आणि देणी खूप. तेव्हा 19 वर्षाची पूर्ण झाल्यावर मला अखिलेश पण झाला. आणि अखिलेशला दूध पाजायला सुद्धा माझ्याकडे पैसे नसायचे. मग ते रोज मला वडील दूध घेऊन द्यायचे, वडिलांकडूनच भाज्या न्यायच्या. एका अगदी आईच्या शेजारी एका छोट्याशा रूममध्ये मी तेव्हा भाड्यानं राहत होते. 300 रुपये भाडं होतं, म्हणजे रेंट होतं. तेही द्यायला जमत नसे. आणि घरातला किराणा असेल, थोड्याफार इतर गोष्टी मला ताई घेऊन द्यायची. आई मला बऱ्याच वेळा दूध किंवा भाज्या, घरातलं काही संपेल ते हे घेऊन द्यायची. मी अखिलेशला कधी शेजाऱ्यांकडं, कधी आईकडं असं ठेवून जॉब करायचे. आणि असं करता करता अखिलेश जवळजवळ 7 वर्षाचा झाला. पण परिस्थिती काही सुधारण्याचं नाव घेत नव्हती. खूप साथ दिली, खूप गोष्टी केल्या. आईवडिलांनी तो रिक्षा चालवायचा म्हणून रिक्षा देखील त्याला घेऊन दिली, की तुम्ही कमवा, फक्त आमच्या मुलीला सुखात ठेवा. पण एखाद्याला म्हणतात ना, की सोनं असून पण गिळवत नाही, तीच तीच पूर्ण कंडिशन माझी पहिल्या वेळेस पण झाली. आणि त्यामुळं मला शेवटी वडिलांनी सांगितलं, एकतर तू त्याच्याबरोबर राहा किंवा तू सोडून इथं राहायला ये. आता हे सगळं बास झालं, कारण गोष्टी डोक्यावरून गेल्या होत्या. त्या रिक्षेचं परमिट जे असतं ना, तेही त्या माणसानं वेगळ्या एका व्यक्तीकडं विकलं होतं. आणि तो विकलं म्हणजे गहाण ठेवलं होतं. आणि हा सुद्धा कायद्यानं फार मोठा गुन्हा असतो, हे मला माहीत नव्हतं, पण आईवडिलांना माहीत होतं. त्यामुळं आईवडील माझ्यावर खूप रागवले होते, की एक तर तुझं तू केलंस ते पण नीट नाही, मुलाला घर नाही, मुलाला नोकरी नाही, काहीच नाही ना, मुलाच्या आईवडिलांना घर आहे, मग तू काय बघून केलंस. आता माझ्याकडे तर याला उत्तर नव्हतं. माझं एकच की आता मुलगा झाला आहे, आता सगळं सुधारेल. पण नसतं बरं का तसं. माणूस जसं मुळात असतं तसंच राहतं. मग ती मी असो किंवा अजून कोणी असो, माणसाचा स्वभाव कधीही सुधारत नाही. बरं, एका ताईंनी मला काल सुचवलं, की हातावर कुंकू कालवू नकोस. आणि मी नाही बरं का कालवत. माझ्याकडे पितळेची वाटी आहे, पण त्यात नेमकी मी चंदन पेस्ट केली होती आणि म्हणून मी काल हातावर घेतलं. ताई सॉरी, कारण मी मार्गदर्शन करते आध्यात्मिक, तुमचं बरोबर आहे आणि माझं इथं थोडं चुकलं. तर उद्या आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला.